नमस्कार, मी वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी विरगावती. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना कलिंगडाच्या लागवडी करायच्या आहेत. साधारणतः आता डिसेंबर व जानेवारीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कलिंगडाच्या लागवडी करतात. तर यावेळेस बऱ्याचदा थंडी असते व तापमान पण बऱ्यापैकी कमी असतं. तर हिवाळ्यात कलिंगड लागवड करताना कुठल्या प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे त्याची कशा प्रकारे आपण जोपासना केली पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळेल, याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की जे कलिंगडाचं पीक आहे तर ते हिवाळ्यातच का लागवड करायची आता. तर आपण जर यावर्षी बघितलं असेल की रमजानचा जो महिना आहे तो मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून सुरुवात होते. तर रमजानमध्ये आपलं कलिंगड सुरुवात होण्यासाठी आपला जी लागवड आहे ती 15 डिसेंबर पासून तर साधारणतः 15 जानेवारी पर्यंत आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला कलिंगडाची लागवड करावी लागेल. तर कलिंगडाची लागवड करताना नेमकी हा जो पिरियड आहे हा हिवाळी पिरियड आहे. हिवाळ्यात कलिंगड करताना आपल्याला विशेषत्वाने वेगवेगळ्या काळजी घ्यावी लागतात. तर आज आपल्या यात बघणार आहोत की कलिंगड पिकाची हिवाळ्यात कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, कुठल्या जातीची निवड आपण त्या ठिकाणी केली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला कलिंगडाच्या हिवाळ्यामध्ये कुठल्या समस्या येतील जसे की परागीभवन असेल, सेटिंग असेल, त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारचे रोग व कीड व्यवस्थापन येईल, कशा प्रकारे आपण त्याचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे, त्याचप्रमाणे कशा प्रकारे आपण त्याचं विक्री व्यवस्थापन केलं पाहिजे, या सर्व बाबींची माहिती आपण 2 ते 3 भागांमध्ये घेणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा हे बघूया का कलिंगड पिकामध्ये आपण जर बघितलं असेल तर कलिंगडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामध्ये जर आपण बघितलं असेल सुरुवातीला तर कलिंगडामध्ये काही गोल येतात, काही आईस बॉक्स टाईप येतात, काही आपण जर बघितलं असते तर मोठे 8 ते 10 किलोचे चट्ट्यापट्ट्याचे कलिंगड पण आपल्याला दिसून येतात. तर यामधलं जर आपण बघितलं असेल तर आता सर्वात जास्त मागणी असलेला जो प्रकार आहे कलिंगडामध्ये तर तो आहे सर्वात महत्वाचा म्हणजे आईस बॉक्स टाईप. आईस बॉक्स हा अगदी फॅमिली जसं छोट्या झाल्या त्यामुळं आईस बॉक्स हा छोट्या कुटुंबासाठी फ्रीजमध्ये बसल असा 4 ते 5 किलोचा हा सेगमेंट आता पूर्णतः मार्केटमध्ये लोकप्रिय आहे व बऱ्याचदा व्यापाऱ्यांची पण मागणी आईस बॉक्स सेगमेंटलाच आता आहे. जनरली सुरुवातीच्या काळामध्ये गोल व चट्ट्यापट्ट्याच्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी होते, परंतु आता जी मागणी आहे ती आईस बॉक्स सेगमेंटमध्येच आहे. त्यामुळं आता आपण जी माहिती घेणार आहोत तर ती आईस बॉक्स सेगमेंटचीच या आज माहिती घेणार आहोत. तर त्यानंतरचा सर्वात महत्वाचं म्हणजे की कलिंगड पिकाचीच का लागवड करायची, कलिंगड पिकामध्ये असं काय आहे की त्या पिकाची आपण लागवड केली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे पीक आहे कलिंगड पीक हे कमी कालावधीत आपल्याला उत्पन्न देतं. म्हणजे जर आपण बघितलं असेल की कलिंगड पीक रोप लागवडीनंतर साधारणतः 60 ते 65 दिवसातच पीक तयार होतं आणि त्यामुळं कमी कालावधीत चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला या पिकापासून मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं असेल तर कलिंगड पिकाची जी विक्री आहे तिची जी विक्री ती बऱ्याचदा व्यापारी हे आपल्या शेतातनं माल खरेदी करतात किंवा बांधावरनं माल खरेदी करतात. त्यामुळे मार्केटिंगचं जे त्याचं व्यवस्थापन आहे, विक्री व्यवस्थापन आहे, ते करण्यास आपल्याला अगदी सोपं जातं किंवा विक्री आपली जी बांधावरनं झाल्यामुळं आपल्याला विक्रीसाठी होणारा त्रास हा कमीत कमी होतो. त्यानंतर कलिंगड हे पेरिसिबल मध्ये येत नाही. कलिंगड तयार झालं तरी शेतामध्ये एक 8 ते 10 दिवस आपल्या शेतामध्ये राहू शकतं. तसंच त्यामुळं कलिंगड पीक हे केल्यानंतर विक्रीसाठी जास्त घाई करावी लागत नाही. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं याचं जे आहे की याला जो मजुरीचा खर्च आहे कलिंगड पिकासाठी तो कमी येतो. त्यामुळे हे पीक जे आहे ते शेतकऱ्यांचं बऱ्याच भागामध्ये आवडतं पीक बनलेलं आहे व कमी कालावधीत चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं पीक म्हणून हे पीक आपल्याला आपण या पिकाला प्रेफरन्स देतोय. आता या पिकामध्ये सुरुवातीच म्हणजे जमिनीची निवड कशी केली पाहिजे. मित्रांनो, बऱ्याचदा कलिंगडाचं जे शेतकरी करतात तर त्याच कलिंगडाच्या शेतामध्ये दरवर्षी लागवड करतात. तर कलिंगडामध्ये जर एका शेतात आपण मागील वर्षी ज्या शेतात लागवड केली होती तेच शेत पुढील वर्षी न वापरता पुढील वर्षी हे 2 ते 3 वर्षानंतर त्या शेतात परत रोटेशन पद्धतीने आले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या शेतामध्ये फ्युजॅरियम विल्ट किंवा बॅक्टेरियल विल्ट मर रोग येण्याची शक्यता आहे ते शेत पण आपण कलिंगड पिकासाठी टाळलं पाहिजे. ते शेत वगळता बाकी जी जमीन आहे, पाण्याची योग्य निचरा होणारी जमीन, चांगला पीएच आणि ईसी असलेली जमीन या पिकासाठी अगदी योग्य आहे. मग आपण त्याला भारी जमिनीत ज्या जमिनीत हे होतं
पाण्याचा निचरा होतोय अशा काळाभोर जमिनीतही हे पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हलक्या जमिनीमध्ये पण आपण हे पीक घेऊ शकतो. यानंतरचा जो मुद्दा आहे की आपण शेततळ तयार केलंय, तर आता लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे. मित्रांनो, या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लागवडीचे अंतर आहे, परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा, लागवडीच्या अंतरापेक्षाही महत्वाचा मुद्दा, की आपल्याला एकरी किती रोपं बसवायची ती आपल्याला माहित पाहिजे. जर आपली जमीन काळी असेल, भारी जमीन असेल, तर आपल्याला एकरी साधारण 6,000 रोपं बसवायची आणि जर आपली जमीन हलकी असेल तर याची 7,000 पर्यंत आपल्याला रोपं बसवायची. 6 ते 7,000 रोपांपेक्षा कमी किंवा जास्त रोपं बसून यात 6 ते 7,000च रोपं बसली पाहिजे. याचं कारण असं आहे की आईस बॉक्स मध्ये आपल्या ज्या फळाची साईज होणार आहे ती 4 ते 5 किलो पर्यंतच होणार आहे. बऱ्याचदा शेतकरी म्हणतात की आईस बॉक्स मध्ये 8 किलोचं मिळालं, 10 किलोचं मिळालं, तर ते अपवादात्मक काही फळं असतात की ज्या वेलीला खूप जागा मिळाली किंवा कडेला जी फळं आहेत किंवा पूर्णपणे चांगल्या वातावरणात जर ती आली उन्हाळ्यामध्ये तर त्याची मोठी साईज होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 7,000 जरी आपण झाडं लावली आणि एक फळ जरी आपल्याला 4 ते 5 किलोचं मिळालं तर 30 ते 35 टन उत्पादन आपण घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये याचं उत्पादन साधारणतः फेब्रुवारीच्या लागवडीसाठी ते 40 टनापर्यंत पण जाऊ शकतं. परंतु हिवाळ्यात जर आपण लागवड करणार असाल तर उत्पन्न साधारणतः 30 टनापर्यंत, 30 ते 32 टनापर्यंत आपण येऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला जी रोपं बसवायची, भारी जमिनीत 6,000 आणि हलक्या जमिनीमध्ये आपल्याला 7,000 रोपं बसवायची, तर आता लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे, सरी किती फुटावर पाडली पाहिजे. मित्रांनो, यासाठी सर्वात महत्वाचं असं आहे की आपला जर फक्त कलिंगडाचं एकच पीक घ्यायचंय, त्या बेडवर दुसरं काही घ्यायचं नाही, तर त्यावेळेस आपण 6 फूट अंतर यामध्ये ठेवू शकतो. मग 6 फूट जर अंतर ठेवलं तर त्यामध्ये आपण दोन्ही बाजूंनी साधारणतः 2 फुटावर 2 ओळींनी जर केली तर 6x1 वर त्याची लागवड होते. अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो. परंतु बऱ्याचदा आता असे निदर्शनास येते की एक पहिलं पीक जर कलिंगडाचं घेतलं तर त्यानंतर त्याच बेडवर कलिंगड पीक निघाल्यानंतर बरेचसे शेतकरी झेंडू असेल, मिरची असेल किंवा इतर पिकांसाठी तो बेड वापरतात. त्यामुळे 4.5 फुटाचाही सरी पाडण्याचा कलिंगडासाठी बऱ्याच वेळा विचार होतो. तर 4.5 फूट जर सरी पाडली असेल आपण तर साधारणतः 1.25 फुटावर 1.3 फुटावर आपण लागवड करू शकतो. 4 फुटावर जर पाडली तर 1.5 फुटावर करू शकतो. 5 फुटावरही आपण जर लागवड केली तर 1.2 फुटावर याच्यावर त्याची लागवड करू शकतो. आणि 6 फुटावर जर असेल आपलं तर 1 फुटावर आपण त्याची लागवड करू शकतो. म्हणजे आपलं अंतर कुठलंही असलं तरी आपलं एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला रोपं किती बसवायचे. रोपं बसवल्यानंतर जी काय आपलं सरीचं अंतर आहे त्यानुसार आपल्याला 2 रोपातील अंतर किती ठेवायचं हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे हा आता एक महत्वाचा मुद्दा आपला क्लिअर झाला की आपल्याला लागवडीचं अंतर हे किती असलं पाहिजे. त्यानंतरचा जो मुद्दा येतो की याला शेणखत वापरलं पाहिजे का, बेसल डोस मध्ये शेणखत दिलं पाहिजे का. तर मित्रांनो, कुठल्याही पिकासाठी, याच पिकासाठी नाही तर कुठल्याही पिकासाठी शेणखत हे जर आपला कार्बन CN रेशो जर 1 पेक्षा कमी असेल तर निश्चित शेणखत दिलं पाहिजे. परंतु शेणखत देताना एक काळजी या पिकासाठी पण आवश्यक घेतली गेली पाहिजे, ती म्हणजे आपण जे शेणखत वापरणार आहोत ते पूर्णपणे कुजलेलं असावं. जर शेणखत कुजलेलं नसेल तर त्या शेणखताचा वापर करू नये. त्याऐवजी आपण काय करू शकतो की मग गांडूळ खत वापरू शकतो किंवा जिओग्रीन सारखं जे टाटाचं खत आहे त्याचा पण आपण त्या ठिकाणी एकरी 10 बॅग अशा प्रकारे वापर करू शकतो. परंतु जर शेणखत कुजलेलं असेल तरच वापर करा, अन्यथा या पिकासाठी, कारण या पिकासाठी जर शेणखत जर कुजलेलं नसेल तर ह्या पिकासाठी येणारा महत्वाचा रोग जो फ्युजेरियम मर रोग आहे किंवा बॅक्टेरियल विल्ट जो आहे तो येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेणखत वापरताना ते कुजलेले आहे याची खात्री करूनच आपण शेणखत वापरावं. त्याचप्रमाणे बरेचसे शेतकरी विचारतात की कोंबड खत वापरलेलं चालेल का. गरजेनुसार कोंबड खताचा कमीत कमी वापर करावा, कारण कोंबड खतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे परंतु तेही खत, जे कोंबड खत आपण वापरणार आहोत ते कोंबड खत पण पूर्णपणे कुजलेलं असावं किंवा 2 ते 3 महिने, कमीत कमी 3 महिने तरी ते आपल्या बांधावर पडलेलं असावं किंवा साठवलेलं असावं, स्टोरेज केलेलं असावं. त्यानंतरच त्याची आपण हे केलं पाहिजे, वापर केला पाहिजे.
त्यानंतरचा मुद्दा येतो की बेसल डोसचा यासाठी वापर केला पाहिजे का. मित्रांनो, कलिंगड पिकामध्ये निश्चित बेसल डोस आपण वापरलाच पाहिजे. बेसल डोस वापरताना आणि आपण ज्यावेळेस खतांची माहिती घेणार आहोत त्यावेळेस खतांविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती घेऊया. परंतु आता बेसल डोसचा विषय आहे म्हणून सांगतो की 70% आपण जी खतं द्यायची ती आपण बेसल डोस मध्ये देऊयात आणि 30% जी खतं आहेत आपल्याला ती आपण रासायनिक खताद्वारे ड्रीपची जी खतं आहे आपण जे ड्रीप मधनं देणार आहोत त्याच्याद्वारे आपण देणार आहोत. तर 70% बेसल डोस मध्ये जी खतं आपण देणार आहोत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे 10-26-26 150 किलो वापरू शकतो इथं आपण, किंवा या ठिकाणी जर 1846 जरी आपल्याला मिळालं तरी 100 किलो 1846चा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. म्युरेट ऑफ पोटॅश इथं 50 किलो दिलंय आपण, परंतु म्युरेट ऑफ पोटॅश ज्या जमिनीचं खरं तर खतं ही नेहमी आपण माती परीक्षणानुसारच देतो. पण माती परीक्षणामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्राच्या ह्या ज्या जमिनी आहेत यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किंवा चुनखडीचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणून जे रिक्वायर्ड खतं आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त खतं आपण बेसल डोसलाच देतोय. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये आपण 50 किलो दिले, पण आपण 100 किलो पण माती परीक्षणानुसार किंवा माती परीक्षणामध्ये आपल्या जरी पोटॅश जास्त आलं तरी पण आपण त्या ठिकाणी 50 ते 100 किलो आपण म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर सल्फर पावडर 50 ते 100 किलो पर्यंत आपण वापरू शकतो. मॅग्नेशियम सल्फेट आहे जे 50 किलो वापरू शकतो आपण. झिंक सल्फेट, फेरस सल्फेट याचा जर आपण वापर केला तर निश्चितच ते फायदेशीर ठरतोय. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी ही जी खतं आहे ती जिओग्रीन खतामध्ये किंवा आपलं जर कुजलेलं शेणखत असेल त्यावर जर व्यवस्थित मिक्स केली त्यात अगोदर आणि 1-2 दिवस तशी राहू देऊन जर शेतात टाकली तर निश्चित त्याचा चांगला आपल्याला फायदा होईल. तर अशा प्रकारे बेसल डोस आपण निश्चित 1 एकर कलिंगडा पिकाकरता त्या ठिकाणी आपण बेसल डोस वापरू शकतो. त्यानंतर बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की कलिंगड पिकासाठी मल्चिंग पेपर गरजेचा आहे का. तर मित्रांनो, आजकालचं वातावरण बघता आणि सगळ्या परिस्थिती बघता मल्चिंग पेपर हा अतिशय गरजेचा आपल्यासाठी झालाय. परंतु ज्यावेळेस आपण थंडीमध्ये मल्चिंग पेपरचा कलिंगड पिकासाठी वापर करणार आहोत बऱ्याचदा आपण सांगतो की 30 मायक्रॉनचा पाहिजे, 25 मायक्रॉनचा पाहिजे, जो युव्ही स्टॅबिलाइज पाहिजे की ज्यातून सूर्यप्रकाश दिसत नाही. परंतु थंडीमध्ये कलिंगड फक्त जर आपण कलिंगड एकच पीक घेणार असो तर मल्चिंग पेपरमध्ये आपण साधा जरी मल्चिंग पेपर वापरला तरी तो त्या पिकासाठी चालू शकतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे थंडीमध्ये जो मल्चिंग पेपर आपण वापरणार आहे त्यामुळे जमिनीचं तापमान आपलं वाढलं पाहिजे. त्यासाठी साधा ज्यातून सूर्यप्रकाश आरपार जाईल असा जरी मल्चिंग पेपर वापरला तर निश्चित त्या ठिकाणी आपणास फायदा होऊ शकतो व आपल्या उत्पन्नात मल्चिंग पेपरमुळे निश्चित वाढ होऊ शकते. मल्चिंग पेपर हा आपल्याला निश्चित गरजेचा आहे हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण थांबतोय. यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जातींची निवड करायची कशा प्रकारे केली पाहिजे, कुठल्या प्रकारच्या जातींची निवड करायची, त्याचप्रमाणे कुठल्या जातींची निवड झाल्यानंतर आपण रोपाची लागवड करावी की बियाण्याची निवड करावी, त्याप्रमाणे यामध्ये मधमाशीचा रोल काय, परागीभवन कशा प्रकारे झालं पाहिजे, रोपांची लागवड कशा प्रकारे करायची, खत व्यवस्थापन कसं झालं पाहिजे, पाणी व्यवस्थापन कसं झालं पाहिजे, त्याचप्रमाणे थंडीमध्ये येणारे रोग व कीड व्यवस्थापन कसं आहे हे आपण 3 ते 4 पार्ट मध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपणास हा भाग आवडला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा व पुढचा भागही आपण लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.